कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, चहा घ्या, बरं वाटेल तुम्हाला। आई, आई, सॉरी आई, सॉरी ना, खरंच सॉरी आई। आई, मी खरंच मुद्दामून नाही केलं। मी ना बाबांसाठी सरप्राईजच प्लॅन करायला नको हवं होतं। मला खरंच माहित नव्हतं की आयुष्य आपल्या पुढे एवढं मोठं सरप्राईज मांडून ठेवेल। आई, ऐका ना, माझं चुकलं, माझं खरंच चुकलं, सॉरी आई। आई, बोला ना माझ्याशी, आई सॉरी। आई, तू चल बरं आतमध्ये, जरा जाऊन आराम कर, ये। आई, विद्युत, आपले काका आज आपल्यात नाहीये, या गोष्टींवरती विश्वासच बसत नाहीये। काकांच्या बाबतीत असं व्हायला नको होतं। काका वडिलांप्रमाणे होते रे मला। माझं तरी काय वेगळं आहे बाबा। बाबांनी माझ्यामध्ये आणि श्रेयसमध्ये कधीच फरक नाही केला। शिल्पीशी माझा डिवोर्स होऊन सुद्धा त्यांचं माझ्याशी वागणं कधीच बदललं नाही। बघून त्यांनी माझ्यासाठी आणि ताईसाठी खूप केले। अरे, लहानपणी खूप लाड करायचे ते माझे, अगदी श्रेयसप्रमाणे। श्रेयसला एखादी गोष्ट नवीन घेऊन आले ना ते, ती गोष्ट मला पण मिळायची। बरोबर। अरे, बाबांबद्दल जितकं बोलू ना तितकं कमी आहे। पण काल जर का श्रेयस तर नागणी द्यायला वेळ पोचलं नसतं ना, तर हे त्याला आयुष्यभर मनात पोचत राहिलं असतं। ते तर आहेच, पण बघून मला एक गोष्ट कळत नाही, श्रेयस जिवंत आहे हे फक्त आपल्या घरातल्यांनाच माहित होते, मग ही गोष्ट पोलिसांपर्यंत कशी पोहोचली? विद्युत, आपण ह्या गोष्टीचा तपास नंतर करू। पण तू म्हणालास ना की श्रेयसला मी काही करून सोडून आणतो, प्लीज त्याला काही करून घेऊन ये, कारण की नंतरच्या सगळ्या विधींना तो असणं गरजेचं आहे। विद्युत बाबा, आता काही झालं ना तरी श्रेयसला घेतल्याशिवाय मी परत नाही येणार। घरातला मुख्य माणूस जाण्यासारखी वाईट गोष्ट नाहीये। बाबा होते तेव्हा घराला एक वेगळं घर पण होतं, त्यांनी सगळ्यांना कसं घट्ट बांधून ठेवलं होतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।